कुंजीरवाडी आळंदी पानमळा शिवरस्त्यावरील अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झालाय। तसेच शेतकऱ्यांनी पाणी वाहण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवले असून या रस्त्यावर नागरिकांच्या दळणवळणासाठी टाकलेला मुरुम पूर्णपणे वाहून गेला आहे। या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते। या रस्त्याची वाट लागली असून प्रशासन उपाययोजना करण्यासाठी कुणाची वाट बघतंय असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय। कुंजीरवाडी आळंदी पानमळा हा शिवरस्ता असून 2 गावांना जोडणारा रस्ता आहे। हा रस्ता शेतकरी, विद्यार्थी, नर्सरी व्यावसायिक व स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र मागील 20 ते 25 वर्षापासून या रस्त्यावर मुरुम टाकून डागडुजी करण्यात येत होती। मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत। त्याचबरोबर चिखलात गाड्या घसरून अनेक नागरिक हे किरकोळ जखमी झाले आहेत। अनेक वर्षापासून हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा रस्ता असून या रस्त्यावर अनेक लोकवस्त्या आहेत। मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण केलेले नाही। पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना नागरिकांना चिखल्याने माखल्याशिवाय पुढे जाता येत नाही। रस्त्यावर ठिकठिकाणी 1.5 ते 2 फुटांपर्यंत खड्डे पडले आहेत। त्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। मात्र प्रशासन या रस्त्याच्या विकासासाठी कुणाची वाट बघतंय हे अद्याप समजलेले नाही। दरम्यान भविष्यात या शिवरस्त्यावरून मोठी वाहतूक होणार असल्यामुळे हा रस्ता होणे नागरिकांच्या हितासाठी गरजेचे असून एक वरदान ठरणार आहे। तसेच या रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत। ती अतिक्रमणे काढून रस्ता रुंद करावा, तसेच रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करावा अशी मागणी नागरिकांनी सरपंच हरेश गोठे यांच्याकडे केली आहे। तर कुंजीरवाडी आळंदी पानमळा या शिवरस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने या रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला आहे। मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक स्रोत बंद केले आहे, त्यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही। तर पाण्याच्या प्रवाहामुळे मुरुम वाहून जात आहे। रस्त्याच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोटे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे।